कृष्णा नदी प्रदूषणाबाबत काम व्यवस्थित नाही होते. 80% पाणी रिसायकल करून नदीत सोडलं पाहिजे, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी पालिकेवर खापर फोडलंय. दुर्दैवाने काय झालंय की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ते काम व्यवस्थित होत नाही. हे प्रदूषण रोखण्याचं काम त्यांचं होतं. आता आम्ही पुढाकार घेतोय की नद्या स्वच्छता ठेवण्यासाठी, यासाठी की नदीच्या डाऊनस्ट्रीमला जे आमच्या उपसिंचन योजना आहेत, वॉटर सप्लाय स्कीम आहेत, त्याला पाणी द्यायची जबाबदारी जलसंपदा खात्याची असते. म्हणून ज्या ज्या महापालिकेंना पाणी आपण देतो त्यांची तर जबाबदारी आहे की 80% पाणी रिसायकल करून नदीत सोडलं पाहिजे. आज बहुतांशी महानगरपालिका पुण्यासहित 10% 15% सुद्धा पाणी सोडत नाही. त्यामुळे घाण पाणी, प्रदूषित पाणी येतंय. आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करतोच. आता मंत्री विखे पाटलांनी खासदार विशाल पाटलांना भारतीय जनता पक्षाची ऑफर दिली आहे. विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे. सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालाय. जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत, असं म्हणत मंत्री विखे पाटलांनी खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर दिली आहे. युवक नेतृत्व आहे. मला वाटतं तो छोटे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत आहेत. पण मला वाटतं आज सगळ्या सांगली जिल्हा भाजपमय झाला आणि मग आमच्या या प्रवाहामध्ये विशाल पाटील आले तर ते स्वागत आहे. आजपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची मेळघाटात 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू होत आहे. 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा आहे. मेळघाटातील समस्या, आदिवासींच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणी, रोजगार, माता मृत्यू, कुपोषण यासाठी बच्चू कडूंची यात्रा आहे. 9 मार्चला सलोना ते चिखलदरा महापदयात्रा काढून या यात्रेचा समारोप होणार आहे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. इथल्या मूळ लोकांचा जो संघर्ष आहे त्याला विराम भेटला पाहिजे. या विषय 75 वर्ष निघून गेले स्वतंत्र भारतातले आणि तरी सुद्धा पिण्याचं पाणी नाही, विद्युतीकरण नाही, साध्या शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तशी ताकदवर करू शकले नाही. सरकारनं दखल घ्यावी. हजारो आणि लाखो शेतकरी एकत्र, मजूर एकत्र होऊन या आंदोलनाला एक वेगळी दिशा देऊ नये याला सरकारला या संदर्भात नम्र आवाहन करतो, विनंती करतो का आपण याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सर, हमारे मेलघाट की इतनी बड़ी बड़ी समस्या आज हमारे सामने है. हम एमआरजेएस में बेरोजगार के वजह से हम काम करते हैं. मनरेगा में जो हम काम करते हैं तो वहाँ जब हम गड्ढा खोदते हैं तो फक्त हमारे लिए ऑनलाइन हाजिरी रहता है. ये तक यहाँ तक के ठीक है, लेकिन जहाँ तक हमें लग रहा है कि पेमेंट जब समस्या होता है तो 3-3 महीना, 4-4 महीने के बाद पेमेंट होता है. मेलघाट का इतिहास देखा जाए तो सबसे पहला विषय है कि हमारा जल, जमीन और जंगल, यहाँ से हमारी शुरुआत है. आज इतने साल होने के बाद में भी रास्ते अच्छे नहीं है, पानी शुद्ध पीने के लिए नहीं है और लाइट नहीं है. ये भौतिक सुविधा ही मेलघाट में नहीं है. इसके लिए बच्चू भाऊ ने जो निर्णय लिया, आज हमारे बच्चे जिला परिषद स्कूल में पढ़ते हैं, लेकिन 1ली से 4थी तक स्कूल है, एक ही मास्टर है. बच्चे पढ़ेंगे कैसा, वो सबसे बड़ा मुद्दा है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.